नमस्कार, माझे नाव कनिका अजय लाखले. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. माझे शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल. माझे विषय आई आणि वडिलांचे बोधकथा. एका गावामध्ये अनुराधा आणि गोपाळ नावाचे जोडपे राहत होते. त्यांना एक मुलगी होती. ते दोघं बरं लोकांच्या शेतात जाऊन मोलमजुरी करायचे. त्या दोघेच एकच स्वप्न होते, आपल्या मुलीला शिकून खूप मोठं बनवायचं. तिचे ऍडमिशन त्याने चांगल्या शाळेमध्ये केले होते. तिला शिकवण्यासाठी पैसे तर भरपूर लागत असते, परंतु अनुराधा आणि गोपाळने तिला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. ती जशी पुढच्या वर्गात जात होती तशीच त्याचे फीस पण वाढत होती. तरी सुद्धा तिच्या वडिलांनी कधी हार मानली नाही. पुढे गोपाळने सुद्धा संध्याकाळी कामावर जाणे सुरू केले. काही काळानंतर ती मुलगी एक जिल्हा अधिकारी बनली. उच्च पद, भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा तिला मिळत होत्या. हे सर्व तिच्या आई वडिलांमुळेच शक्य झाले होते. एके दिवशी तिचा विवाह एका चांगल्या मुलाशी झाला. तो पण चांगल्या कामावर होता. ती खूप सुखात होती. तिला 2 मुलीही झाली होती. तिचा आता आपला सुखी परिवार बनला होता. एक दिवस वडिलांना आपल्या मुलीला भेटायची इच्छा झाली आणि ते मुलीला भेटायला तिच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांना बघितले की मुलगी एका शानदार ऑफिसमध्ये बसली होती. तिच्या ऑफिसात भरपूर कर्मचारी तिच्या अधीन राहून काम करत होता. हे सर्व पाहून वडिलांना खूप अभिमान वाटलं. ते म्हातारे वडील मुलीच्या कॅबिन मध्ये गेले व तिच्या डोक्यावर हात ठेवून उभे राहिले आणि प्रेमाने आपल्या मुलीला विचारले, बाळ कशी आहेस, सुखी तर आहेस ना? ती मुलगी वडिलांना तोडक्यात ठक लावून पाहत होती. तिचे वडील तिला एक प्रश्न विचारतात, या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे? मुलगी स्मित हस करत आत्मविश्वासाने म्हणाली, माझ्या विश्वासाने कोण असू शकतं का बाबा? वडिलांना तिच्याकडून या उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यांना वाईट वाटलं. त्यांना विश्वास होता की त्यांची मुलगी गर्वाने म्हणाली, बाबा, या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहेत, ज्यांनी माझ्या एवढ्या योग्यतेच बनवलं. या विचाराने त्यांचे डोळे भरून आले व त्याने कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघत होते. त्यावेळी त्यांनी परत एवढ्यात वळून मुलीच्या शिवाय विचारले की परत सांग, या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे? मुलगी यावेळी म्हणाली की बाबा, तुम्हीच आहात या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती. वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले व ते म्हणाले, अगं, आत्ताच तर तू स्वतःला जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणत होतीस आणि आता तू मला शक्तिशाली व्यक्ती म्हणून सांगते असे? मुलगी आपल्या वडिलांना खुर्चीवर बसवली आणि म्हणाली, बाबा, त्यावेळी तुमचा हात माझ्या डोक्यावर होता. ज्या मुलीच्या डोक्यावर वडिलांचा हात असेल तर ती मुलगी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेच ना? हो का नाही बाबा? वडिलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलीला घट्ट छातीशी धरून करकरचरून मिठी मारली. धन्यवाद.